फुटाणे हे मारुतीला प्रसाद म्हणून अगदी आवर्जून दाखवले जातात। पण फक्त मारुतीला प्रसाद म्हणूनच नाही तर तुम्हाला ताकदवान आणि चपळ शरीर जर हवं असेल तर मूठभर चणे रोज नक्की खाल्ले पाहिजेत। आपल्या पणजोबा किंवा आजीपासूनच एक खाऊचा पदार्थ किंवा एक स्नॅक आयटम म्हणून चणे किंवा फुटाणे नेहमीच खाल्ले जातात। पण आता मात्र त्यांची जागा रंगीबेरंगी किंवा कुरकुरीत पदार्थांनी घेतलेले आहे। पण मूठभर फुटाणे रोज खाल्ल्याने त्याचे अगणित फायदे आपल्याला मिळतात। म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की चणे रोज खाल्ल्याने तुम्हाला कोणते फायदे मिळतात, त्याबरोबरीनेच ते किती प्रमाणामध्ये खाल्ले पाहिजेत, कधी खाल्ले पाहिजेत आणि कसे खाल्ले पाहिजेत ते देखील मी सांगणार आहे। पण त्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी डॉक्टर स्वप्ना तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल हेल्दी लिव्हिंग विथ डॉक्टर स्वप्नामध्ये। जर तुम्हाला आहार, आरोग्य, आयुर्वेद या विषयासंदर्भातले माहितीपूर्ण व्हिडिओ ऐकायला आवडत असतील तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला हे मिळत राहील। प्रोटीन्स म्हणजेच प्रथिनं हा आपल्या शरीरासाठी एक महत्त्वाचा घटक आहे। आपल्या रोजच्या जेवणामध्ये, आपल्या रोजच्या आहारामध्ये आवश्यक मात्रेमध्ये प्रथिन असणं खूप गरजेचं आहे आणि प्रथिनांची ही गरज आपण वेगवेगळे पदार्थ खाऊनही पूर्ण करत असतो आणि चणे किंवा फुटाणे हा प्रथिनांचा एक उत्तम सोर्स आहे। विशेषतः जे शाकाहारी लोक आहेत त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे। तुम्ही 50 ग्रॅम म्हणजे साधारणतः 1 वाटी एवढ्या मात्रेमध्ये चणे जर खाल्ले तर त्यामधून तुम्हाला 9 ग्रॅम एवढ्या मात्रेमध्ये प्रोटीन्स मिळत असतात। शिवाय ते कमी खर्चिक देखील आहेत, त्यामध्ये सगळ्यांना परवडण्यासारखे आहेत आणि तुम्हाला जेव्हा भूक लागते त्यावेळेला तुम्ही छोट्या भुकेसाठी चण्यांचा पर्याय निश्चितच घेऊ शकता आणि त्याच्यामुळे तुमच्या शरीराची जी प्रथिनांची गरज आहे ती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला नक्की फायदा होईल। वजन कमी करताना बऱ्याच वेळेला आपल्याला भूक जरा जास्तच लागते। मग अशा वेळेला नक्की काय खायचा हा प्रश्न पडतो की ज्यामुळे आपलं वजन तर वाढायला नको, काही बनवायचं म्हटलं तरी देखील कधी कधी कंटाळा येतो। बाजारात मिळणारे जे जास्त प्रथिनेयुक्त जे काही स्नॅक्स आयटम मिळतात ते प्रत्येक वेळेला रोज खाण्यासाठी आपल्याला परवडतील असं देखील नाहीये। मग अशा वेळेला आपला जो जुना खाऊ आहे तो नक्कीच तुमच्या कामी येईल आणि ते म्हणजे चणे। चणे हा प्रथिनांचा एक उत्तम सोर्स आहे आणि त्याच्या बरोबरीनेच त्याच्यामध्ये फायबर देखील चांगल्या मात्रेमध्ये आहे। पण यासाठी चणे मात्र तुम्हाला हे साल न काढता हे खाल्ले पाहिजेत। बरेच जण आहेत ते चण्यावरचं जे टर्फल असतं किंवा साल असतं ते काढून फक्त चणे खातात, तर असं न करता तुम्ही अख्खाच्या अख्खा चणे आहेत ते साला सकट खाल्ले पाहिजेत, तरच तुम्हाला त्याच्यातले गरजेचे असणारे फायबर देखील मिळतील, प्रथिनं देखील मिळतील आणि तुम्हाला वजन कमी होण्यासाठी मदत होतील। त्याच्यामध्ये असणारे जे प्रथिन आहेत किंवा फायबर आहे त्याच्यामुळे पोट चांगल्या प्रकारे भरल्यासारखं वाटतं। त्याच्यामध्ये असणारे जे प्रोटीन्स आहेत ते आपल्याला चरबी कमी करण्यासाठी मदत करतात आणि म्हणूनच जर तुम्हाला छोटीशी भूक लागली तर त्यावेळेला इतर काहीतरी खाण्यापेक्षा तुम्ही चणे हे नक्कीच खाऊ शकता। चणे हा एक सुका पदार्थ आहे, म्हणजे ड्राय स्नॅक्स आहे, त्यामुळे तुम्ही कुठेही अगदी डब्यामध्ये भरून घेऊन जाऊ शकता। त्याच्यासाठी तुम्हाला वेगळं काही करण्याची गरज नाहीये, शिवाय ते खिशाला परवडण्यासारखं देखील आहे। तुम्हाला असाही प्रश्न पडला असेल की वजन कमी करणाऱ्या लोकांसाठी हे फायदेशीर आहे, म्हणजे हे वजन कमी करतं, तर माझं वजन अगोदरच कमी आहे तर मी हे खाल्ले पाहिजेत का? जेव्हा तुम्हाला वजन वाढवायचं असतं त्यावेळेला तुमच्या शरीराच्या गरजेपेक्षा थोड्याशा अधिक कॅलरीज खाणं गरजेचं असतं। त्यामुळे तुम्ही अशा जर पौष्टिक आहार घेऊन त्याच्या बरोबरीने जर तुम्ही एक चणे जर खात असाल तर तुम्हाला नक्कीच वजन वाढवण्यासाठी देखील मदत होईल। म्हणूनच तुम्ही जरी वजन वाढवत असाल किंवा वजन कमी करत असाल तर अशा वेळेला तुमच्या योग्य आहार आणि योग्य व्यायामांबरोबर जेव्हा तुम्हाला छोटी भूक लागेल तर अशा वेळेला तुम्ही मूठभर चणे हे नक्कीच खाऊ शकता। तुम्ही डायबेटीससाठी जर गोळ्या घेत असाल किंवा तुमच्या घरामध्ये कोणी जर डायबेटीस असणारा व्यक्ती असेल आणि त्यांच्या गोळ्या चालू असतील तर तुम्हाला एक गोष्ट अगदी आवर्जून जाणवली असेल की अशा लोकांना वारंवार भूक लागत राहते, पोटामध्ये आग पडल्यासारखं वाटतं। पण अशा वेळेला जेव्हा भूक लागते त्यावेळेला काही खाण्याची देखील भीती वाटते की ज्याच्यामुळे आपली साखर देखील जास्त वाढली नाही पाहिजे, तर अशा वेळेला तुम्ही चणे नक्कीच खाऊ शकता। कारण चण्याचा ग्लायसेमिक इंडेक्स आहे तो लो ग्लायसेमिक इंडेक्स आहे, तो 28 इतकाच आहे, त्याच्यामुळे तुमची शुगर लेवल्स आहे ती जास्त प्रमाणामध्ये वाढत नाही। आता ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे नक्की काय आहे तर त्यासाठीचा व्हिडिओ मी अगोदरच बनवला आहे। तुम्हाला देखील ते जाणून घ्यायचं असेल तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तुम्ही तो व्हिडिओ नक्की जाऊन बघू शकता।
चण्याचा ग्लायसेमिक इंडेक्स आहे तो कमी असल्यामुळे, त्याच्यामध्ये योग्य मात्रेमध्ये प्रथिनं आणि फायबर असल्यामुळे आपली शुगर लेवल्स आहे ते नियंत्रणात राहण्यासाठी मदत होते. त्यामुळे तुम्हाला जर मधुमेह असेल आणि अदल्या मधल्या वेळेला जर तुम्हाला भूक लागत असेल तर अशा वेळेला तुम्ही चणे हे नक्कीच खाऊ शकता. आपल्या शरीरातले सगळ्यात महत्वाचे ऑर्गन्स कुठले आहेत असं जर आपण म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर नक्कीच आपला मेंदू आणि हृदय हे 2 अवयव येतात आणि हे दोघांसाठीही चणे खाणे खूप फायदेशीर आहे. चण्यांमध्ये मॅग्नेशियम चांगल्या मात्रेमध्ये आहे, त्याच्यामुळे आपल्या रक्तवाहिन्या आहेत त्या रिलॅक्स होतात. त्यामुळेच तसंच त्याच्यामध्ये पोटॅशियम देखील आहे, त्याच्यामुळे ब्लड प्रेशर कमी होण्यासाठी मदत होते. चणे हा एक वनस्पतीजन्य पदार्थ असल्यामुळे त्याच्यामध्ये अर्थातच कोलेस्ट्रॉल नाही आहे, त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढण्याची भीती राहत नाही. शिवाय त्याच्यामध्ये असणारे जे प्रोटीन आणि फायबर आहे ते वजन कमी करण्यासाठी मदत करतात, त्यामुळे अर्थातच तुमच्या हृदयाचा ताण आहे तो कमी होतो. त्याच्यामध्ये असणारे जे फायबर आहे ते तुम्हाला उलट कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करतं आणि म्हणूनच तुम्हाला जर हृदयविकार असेल, हृदयासंबंधित कुठलाही आजार असेल तर अशा वेळेला तुम्ही चणे हे नक्कीच खाऊ शकता. मेंदू हा देखील आपला तितकाच महत्वाचा अवयव आहे. चण्यांमध्ये मॅग्नेशियम आणि कोलिन हे घटक आहेत आणि ज्याच्यामुळे आपल्या मेंदूच्या ठिकाणी रक्ताभिसरण हे चांगल्या प्रकारे होतं. चण्यांमध्ये असणारं जे कोलिन आहे ते आपलं ब्रेन पॉवर आहे ते बूस्ट करतं आणि म्हणूनच आपली ब्रेन इम्प्रूव्हमेंट आहे ती चांगली होते. म्हणूनच विशेषतः जे वयस्कर लोक आहेत त्यांना बऱ्याच वेळेला डायबेटीस असतात, हृदयविकार असतात किंवा विस्मरणाचा त्रास देखील होत असतो, तर अशा लोकांसाठी चणे खाणे हे नक्कीच फायदेशीर आहे. तुम्ही मूठभर चणे हे नक्कीच खाऊ शकतात. आपलं शरीर जर ताकदवान आणि मजबूत असायला हवं असेल तर आपल्याला हाडं पहिल्यांदा मजबूत असणं हे गरजेचं आहे आणि चण्यांमध्ये कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, फॉस्फरस आहे, प्रोटीन चांगल्या मात्रेमध्ये आहे आणि या सगळ्या गोष्टी हाडांच्या घनता चांगली राहण्यासाठी गरजेची असतात. बऱ्याच वेळेला उतार वयामध्ये किंवा स्त्रियांना मेनोपॉज नंतर ऑस्टिओपोरोसिसचा धोका हा जास्त असतो, म्हणजे हाडांची घनता ही कमी होते. तर अशा लोकांनी मूठभर चणे हे अगदी रोज नक्की खाल्ले पाहिजे. त्याच्यामध्ये आयर्न देखील चांगल्या मात्रेमध्ये आहे, जे आपल्या मसल्ससाठी, आपल्या स्नायूंसाठी गरजेचं असतं. त्यामुळे स्नायूंची ताकद देखील चांगली राहते. म्हणूनच हाडांसंबंधित तुम्हाला कुठलीही समस्या असतील, तुमचं कॅल्शियम कमी राहत असेल तर अशा वेळेला इतर कुठले पदार्थ खाण्यापेक्षा मूठभर चणे हे नक्की खाल्ले पाहिजेत. चण्यांचे इतके सगळे फायदे आहेत, पण हे चण्यांचे फायदे मिळवण्यासाठी आपण ते किती प्रमाणामध्ये खाल्ले पाहिजेत किंवा कसे खाल्ले पाहिजेत, तर तुम्ही रोज 30 ते 50 ग्रॅम म्हणजे अर्धी वाटी ते 1 वाटी चणे हे रोज अगदी नक्की खाऊ शकता. आता हे कुठल्या वेळेला खाल्ले पाहिजेत, तर संध्याकाळी 4-5च्या दरम्यान जेव्हा आपल्याला भूक लागते किंवा अगदी दिवसातल्या मधल्या वेळेला ऑफिसमध्ये किंवा इतर ठिकाणी जेव्हा आपल्याला छोटीशी भूक लागलेली असते तर त्या वेळेला तुम्ही अर्धा वाटी ते 1 वाटी म्हणजे साधारणतः 30 ग्रॅम ते 50 ग्रॅम पर्यंत चणे हे नक्की खाऊ शकता. हे चणे आहे ते तुम्ही कशा पद्धतीने खाल्ले पाहिजेत, चणे हा एक सुका पदार्थ आहे, त्यामुळे तुम्ही अगदी डब्यामध्ये कुठेही घेऊन जाऊ शकता. ऑफिसमध्ये, बाहेर कुठेही तुम्हाला जेव्हा भूक लागेल त्यावेळेला तुम्ही ते खाऊ शकता. बरोबरीनेच तुम्हाला अगदी संध्याकाळच्या वेळेला थोडीशी जास्त भूक लागली आहे किंवा बऱ्याच वेळेला सॅलड नुसतं खाल्लं जात नाही, तर अशा वेळेला चणे आणि त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, काकडी असं सगळं मिक्स करून तुम्ही एक चाट सारखा पदार्थ बनवून तशा पद्धतीने देखील खाऊ शकता. वयस्कर व्यक्तींसाठी हे खूप फायदेशीर आहे, पण बऱ्याच वेळेला दातांच्या समस्यांमुळे त्यांना ते खाता येणं शक्य होणार नाही, तर अशा वेळेला तुम्ही चण्याचं पीठ म्हणजे सत्तूचा वापर देखील करू शकता. तुम्ही सत्तूचे लाडू बनवून ते सत्तूचे लाडू संध्याकाळच्या वेळेला 2 छोटे लाडू खाऊ शकता. जर तुम्हाला डायबेटीस असेल, तुम्हाला लाडू खाणं, गोड खाणं, पदार्थ खाणं शक्य नसेल, तर अशा वेळेला तुम्ही सत्तू आहे ते ताकाबरोबर, पाण्याबरोबर किंवा दुधाबरोबर देखील घेऊ शकता. थोडक्यात काय, तुम्ही चणे हे कुठल्याही माध्यमातून तुम्ही रोज हे नक्की खाल्ले पाहिजे, त्यामुळे तुम्हाला आरोग्यासाठी असणारे अनेक फायदे हे तुम्हाला मिळतील. जुनं ते सोनं असं आपण अनेक गोष्टींबाबत म्हणत असतो, आपल्या पदार्थांच्या बाबतीत देखील तसंच आहे. आपण पूर्वीपासून खात आलेले जे पदार्थ आहेत ते आपल्या आरोग्यासाठी नक्कीच चांगले आहेत. म्हणूनच परत एकदा हा जुना खाऊ खाण्यासाठी तुम्ही सुरुवात करा. फक्त मारुतीचा प्रसाद म्हणून नाही, तर तुमच्या रोजच्या आहारामध्ये मूठभर चणे हे नक्की असू द्यात. तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून काहीतरी नवीन किंवा गरजेची माहिती मिळाली असेल अशी मी आशा करते. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल किंवा गरजेचा वाटला असेल तर तुमच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना हा नक्की पाठवा.
असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तुम्हाला काही शंका असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि तोपर्यंत हेल्दी राहा आणि हॅप्पी राहा. नमस्कार.